नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर 1, टॉपिक नंबर 2, टॉपिक नंबर 3 पूर्णपणे अभ्यासलेले आहेत। अगदी बेसिक पासून अभ्यासलेत, लाइन टू लाइन थेरी समजून घेतलेली, सॉल्व प्रॉब्लेम समजून घेतलेले, अनसॉल्व प्रॉब्लेम देखील सगळे समजून घेतलेले। या टॉपिकची व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। आता आपण अभ्यासतो टॉपिक नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण या टॉपिकची थेरी, सॉल्व प्रॉब्लेम 5 अभ्यासलेले आहेत। हे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आज आपण अभ्यासणार आहोत एक्झाम्पल नंबर 6, सॉल्व प्रॉब्लेम 6 नंबरचा। तत्पूर्वी विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडले तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा, तुमच्या कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या। आता आपण सुरू करूया आपले एक्झाम्पल नंबर 6, कोणताही वेळ वाया न घालवता सुरू करू। आपली मेथड सर्वांना माहिती विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली आपण एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करायची। बघा, फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ अनिल, सुनील अँड सुरेश। तिघे जण पार्टनर आहेत, अनिल, सुनील, सुरेश। वेअर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली, म्हणजे त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअर रेशो इक्वली, म्हणजेच त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो असणारे 1:1:1। हा काय आहे त्यांचा ओल्ड रेशो। आता लक्षात घ्या, हा ओल्ड रेशो आहे। न्यू रेशोच्या संदर्भात आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये कोणतीही इन्फॉर्मेशन दिलेली नाही। त्यातला रिटायर्ड कोण झालाय तो बघायचा। रिटायर्ड झालेला आहे बघा सुरेश। सुरेश इज 3rd नंबर पार्टनर, म्हणजे 3 नंबरचा जर गेला तर त्यांचा आता न्यू रेशो जर असणार आहे, न्यू रेशो असणार आहे 1:1। आणि न्यू रेशो आपल्याला दिला नव्हता, आपण अशा पद्धतीने तो कॅल्क्युलेट केला, अतिशय सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेट करावा लागला, म्हणजेच तोच आपला काय असणार आहे, गेन रेशो, तोच 1:1 असणार आहे। म्हणजे गेन रेशो सुद्धा 1:1। गेन रेशो कासाठी, गुडविल रेज आणि रिटर्न ऑफ करण्यासाठी। आता सॉल्व करायला सुरुवात करूया। फर्स्टली बघा, क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहायचं, बिल्स पेएबल, लॅबिलिटी जनरल रिझर्व कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार, आणि कॅपिटल अकाउंट हे सुद्धा आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार। इकडे असेटला बँकचा बॅलन्स दिलाय, बँक अकाउंटच्या डेबिटला लिहिणार। डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आहोत। त्याच्यानंतर कम्प्युटर असेट, लँड अँड बिल्डिंग असेट, मशिनरी असेट, फर्निचर असेट, गुडविल अकाउंट तयार केले, गुडविलचा बॅलन्स गुडविलच्या डेबिटला ट्रान्सफर करायचा। ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितलंय त्यांनी, ऑन 1 एप्रिल 2019, 1 एप्रिल 2019 ला सुरेश रिटायर्ड फ्रॉम द फॉलोइंग टर्म्स। त्याच्यामध्ये लँड अँड बिल्डिंग ॲप्रिसिएटेड बाय 10%, लँड अँड बिल्डिंग किती टक्क्याने वाढली, 10% वाढली, आणि कम्प्युटर रिड्यूस बाय 1900। आता लँड अँड बिल्डिंग वाढली, ती आपण त्या लँड अँड बिल्डिंग मध्ये ऍड करणार, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार। कम्प्युटर रिड्यूस आहे, लेस करणार, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार। मग लँड अँड बिल्डिंग आणि कम्प्युटरला आपल्याला काय करावं लागेल, स्टार मार्क। लँड अँड बिल्डिंग आणि कम्प्युटरला आपण स्टार मार्क करून घेऊ। नंबर नेक्स्ट ऍडजस्टमेंट सांगितले त्यांनी की डेटर्स वेअर ऑल गुड्स आरडीडी वॉज नो लॉंगर रिक्वायर्ड, म्हणजे डेटर्सची गरज नाही। म्हणजे थोडक्यात आता एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी जे डेटर्स आहेत 18,000, ते डायरेक्ट आपण बॅलन्स शीटच्या आउटरला लिहूया 18,000, आणि हा 900 रुपये आपला लॉस होणार होता तो वाचणार आहे, आता आरडीडीची गरज नाही, हा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा। देन आफ्टर मशिनरी रिव्हॅल्यूड म्हटले त्यांनी 9,400 रुपयाला, मशिनरीला स्टार मार्क करून घेऊ। मशिनरीची व्हॅल्यू 10,000 होती, कमी झालेली 9,400, लेस करणार, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार। नेक्स्ट बघा, गुडविल ऑफ द फर्म त्यांनी किती सांगितले बघा, गुडविल ऑफ द फर्म 16,500। आता जुनं गुडविल दिलं होतं त्यांनी आपल्याला ते 12,000, बरोबर। म्हणजे आता इथं गुडविल नवीन गुडविल आहे 16,500, त्यातनं जुनं गुडविल 12,000 जर वजा केले तर 4,500 रुपयांनी वाढलेलं दिसतंय। मग हे 4,500 प्रॉफिट आहे, एकतर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहा किंवा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला वाटा। मग हे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार, आणि गुडविल वाढतंय, गुडविल अकाउंटच्या डेबिटला लिहिणार, गुडविल अकाउंटच्या डेबिटला। मग याची एंट्री काय करू, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, अशी जनरल एंट्री होणार आहे। नंबर लास्ट ऍडजस्टमेंट, फर्निचर वेअर सोल्ड ₹21,800, 21,800 ला फर्निचर सोल्ड केलं। फर्निचरची व्हॅल्यू किती बघा इथं 20,000, म्हणजे फर्निचर 21,800 ला सोल्ड केलं, तेवढी कॅश आपल्याकडे आली, कॅश अकाउंट डेबिट, बरोबर। फर्निचर गेलं टू फर्निचर अकाउंट,
टू फर्निचर 21,800 ची कॅश येणार आहे. फर्निचर गेलं आपलं 20,000 रुपयाचं, 20,000ला क्रेडिट फर्निचरमधनं वजा होणार. प्रॉफिट झालं याच्यात 1,800चा टू रिव्हॅल्युएशन 1,800 रुपये. अशा पद्धतीची एंट्री होणार आहे. 3 इफेक्ट होणार याचे, लक्षात घ्या. दॅन नेक्स्ट बघा, अँड म्हटलं इथनं पुढे महत्वाचं आहे. अँड पार्ट पेमेंट ऑफ ₹15,000 वॉज मेड टू सुरेश बाय RTGS. म्हणजे त्याला जे द्यायचे पैसे त्यातले 15,000 कॅश दिले आणि राहिलेले लोन म्हणून ट्रान्सफर करायचे. मग आपण हे पैसे दिलेले ते सुरेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी एंट्री होणार आहे. अतिशय सोपे, सॉल्व्ह करायला सुरुवात करू. फर्स्ट काय करूया आपण, लॅबिलिटी साईड ट्रान्सफर करायला सुरुवात करूया. क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं क्रेडिटर्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहे 20,300. त्याच्यानंतर बिल्स पेएबल दिले, हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहिणार आहे बिल्स पेएबल आणि त्याची अमाऊंट लिहिणार 10,600. नंतर जनरल रिझर्व, आता हे बॅलन्स शीटच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण पार्टनरची नावं लिहायची राहिले तेवढी नावं लिहून घेऊया. पहिला पार्टनर आता इन शॉर्ट लिहितो मी अनिल, दुसरा पार्टनर सुनील आणि तिसरा पार्टनर आहे सुरेश. अनिल, सुनील अँड सुरेश. आणि काय करूया आपण, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला त्यांचा जनरल रिझर्वचा जो बॅलन्स आहे तो कोणी रिझर्व फंड म्हणून जनरल रिझर्व म्हणून दिला बाय जनरल रिझर्व आणि त्याची अमाऊंट जी आहे ती 10,600 इक्वली डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. इक्वली वाटला तर 4,500, 4,500 आणि 4,500 असा 10,500 आहे तो 4,000. सॉरी, जनरल रिझर्वची अमाऊंट किती बघा 13,500. सॉरी 13,500 तो 4,500, 4,500, 4,500 येणार. 4,500, 4,500 आणि 4,500. इथं आपण त्यांचा कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर करू बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि कॅपिटल बॅलन्स बघा त्यांचा किती, अनिल सुनील 43,635 आणि 32,000. 43,635 आणि 32,000 रुपये झालं. सगळ्या आपण काय केल्या, लॅबिलिटीज ट्रान्सफर केल्या. असेटला बघा बँकचा बॅलन्स बँक अकाउंट दिलेले, बँक अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहून घेऊया ₹8,400. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं. आता हे डायरेक्ट आउटरला लिहायचं कारण की सगळे डेटर्स गुड आहेत. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला 18,000 आणि जो RDD आहे तो 900 रुपये रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय RDD. तो प्रॉफिट होणार आहे कारण की तो वजा होणार नाही, म्हणजे आपली असेट कमी होणार नाही 900 रुपयाने, म्हणजे 900 रुपयाने वाढणार तो प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. कम्प्युटर बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं कम्प्युटर, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे तो इनरला लिहिणार. त्याची अमाऊंट जी असणार आहे ती 17,500 इनरला लिहिणार. एक वेळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. कम्प्युटर लिहिल्यानंतर लँड अँड बिल्डिंग 70,000 रुपये लिहायचे बॅलन्स शीटच्या असेटलाच. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट लिहिणार ₹70,000 70,000. दॅन नेक्स्ट मशिनरी 10,000 बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण मशिनरी. याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, इनरलाच लिहिणार 10,000 रुपये. एक वेळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट मशिनरी झाल्यानंतर फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचे आउटर कॉलमला, डायरेक्ट ऍडजस्टमेंट नाहीये. एकदा चेक करूया फर्निचरवर ऍडजस्टमेंट आहे का. आहे, फर्निचरवर ऍडजस्टमेंट आहे. 20,000 रुपये आपल्याला इनरला लिहावा लागेल फर्निचरचे. एक वेळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी फर्निचर लिहिल्यानंतर. दॅन लास्ट आहे गुडविल. गुडविल आपण अकाउंट तयार केले, गुडविल अकाउंट तयार केले त्याच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. अमाऊंट लिहिणार ₹12,000. गुडविलची अमाऊंट 12,000 रुपये लिहून टाकायचे. संपलेलं आहे. आपण बॅलन्स शीट ट्रान्सफर केली ऍडजस्टमेंट मध्ये. बघा फर्स्ट सुरेश रिटायर्ड होतोय 1 एप्रिल 2019ला, म्हणजे बॅलन्स शीटची जी डेट असणार आहे आपली 1 एप्रिल 2019. हे बाय डिफॉल्ट मी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये 20 दिसतं, तिथं तुम्ही चेंज करत चला. ते बाय डिफॉल्ट टायपिंग मध्ये आलेलं असतं, म्हणजे मी तयार करून ठेवलंय ते तुम्हाला तसंच दिसतं. तर तेवढं मला समजून घेत चला. काही जण म्हणतील डेट चुकलेली सरांची, तर तसं नसतं ते. तर चला नेक्स्ट बघा पुढे जाऊया आपण. आपल्याला लँड अँड बिल्डिंग ॲप्रिसिएटेड बाय 10% पहिल्या ऍडजस्टमेंटमध्ये बॅलन्स शीटच्या असेटला लँड अँड बिल्डिंग ज्या ठिकाणी लिहिले त्या ठिकाणी लिहायचं ॲड ॲप्रिसिएशन ॲट 10% आणि 70,000च्या 10% 7,000 वाढणारे 77,000 आउटरला येणारे आणि 7,000 रुपये रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार ₹7,000 7,000. नेक्स्ट पुढे जाऊया. लँड अँड बिल्डिंग झाल्यानंतर पुढं कम्प्युटर आहे रिड्यूस 1,900 ने कम्प्युटर बॅलन्स शीटच्या असेटला, त्याला लिहायचं लेस डेप्रिसिएशन. अमाऊंट लिहिणार 1,900.
17,500 मधनं 1,900 जर वजा झाले तर 15,600 आउटरला येणार आहेत आणि 1,900 लॉस आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू कम्प्युटर. अमाऊंट लिहिणार 1,900 रुपये. नेक्स्ट बघा पुढे काय सांगितले त्यांनी, डेटर्स वेअर ऑल गुड नो लॉंगर रिक्वायर्ड आरडीडी सांगितले. हे ऍडजस्टमेंट आपण केलेली. डेटर्स असेटला आउटरला लिहिलेत आणि आरडीडी जो 900 रुपये होता तो आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिलाय. मशिनरीची व्हॅल्यू झालेली आहे. मशिनरी इज टू बी रिव्हॅल्यूड ॲट ₹9,400. आता मशिनरी कमी झालेली 600 रुपयाने. बॅलन्स शीटच्या असेटला ज्या ठिकाणी मशिनरी लिहिली त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिसिएशन. अमाऊंट लिहायची ₹600. आउटरला 9,400 रुपये आणि 600 रुपये लॉस आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं टू मशिनरी. अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्या ठिकाणी ₹600 600 रुपये. नंतर गुडविलची व्हॅल्यू 16,500 झाली. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं जुनं गुडविल किती होतं सर, बॅलन्स शीटला 12,000 होतं. नवीन किती झालं 16,500. म्हणजे 16,500तनं 12 वजा केले तर आपल्याला त्याच्यात वाढ किती दिसते 4,500ची. मग 4,500 वाढलं म्हणजे गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर, सगळ्या पार्टनरला ते वाटायचं. म्हणजे गुडविलच्या डेबिटला सगळ्या पार्टनरची नावं लिहावी लागतील. आपण जाऊया गुडविलच्या डेबिटला टू अनिल कॅपिटल अकाउंट. हे 4,500ने जे वाढले ते तिघांमध्ये वाटलं तर 1,500 प्रत्येकाला येतील, इक्वल वाटायचे. टू अनिल कॅपिटल अकाउंट, टू सुनील कॅपिटल अकाउंट, अमाऊंट लिहिणार 1,500 आणि टू सुरेश कॅपिटल अकाउंट, अमाऊंट लिहिणार 1,500. आता याचा दुसरा इफेक्ट अनिल, सुनील आणि सुरेश हा आपल्या गुडविल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय गुडविल अकाउंट. प्रत्येकाची अमाऊंट लिहायची 1,500, 1,500 आणि 1,500 रुपये. गुडविल झालं. फर्निचर विकलं 21,800ला. फर्निचर मधनं लेस होणार, आपलं जेवढं फर्निचर होतं तेवढं विकलं. फर्निचर मधनं म्हणायचं लेस सोल्ड. 20,000 रुपयाचं फर्निचर विकलं आउटरला नील. 20,000 रुपयाचं फर्निचर 21,800ला विकलं. कॅश आली, कॅशच्या डेबिटला लिहायचं टू फर्निचर 21,800. 20,000ची वस्तू 21,800ला विकली, फायदा झाला रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. जेवढा फायदा झाला तर 1,800 रुपये फायदा. 20ची 21,800ला विकली म्हणलं बाय फर्निचर 1,800 रुपये झालेले. लास्ट 15,000 रुपये त्याला बँक थ्रू द्यायचे. कोणी रिटायर्ड झालेला सुरेश कॅपिटलच्या डेबिटला जायचं. नेक्स्ट बघा काय सांगितले त्यांनी की जो रिटायर्ड पार्टनर आहे त्याला 15,000 रुपये RTGS थ्रो म्हणजे बँक थ्रो द्यायचे. म्हणजे आपल्या बँकेतनं पैसे जाणार आहेत. म्हणजे सुरेशला 15,000 द्यायचे. आपण सुरेश कॅपिटलच्या डेबिटला येणार आणि त्या ठिकाणी लिहिणार टू बँक अकाउंट आणि सुरेशच्या कॉलममध्ये लिहिणार ₹15,000. बँक अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार बाय सुरेश कॅपिटल आणि अमाऊंट लिहिणार 15,000. सगळे ऍडजस्टमेंट झालेले आहेत. क्लोज करायला सुरुवात करायची. फर्स्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. तर रिव्हॅल्युएशनचं बघा क्रेडिटची टोटल जास्त आहे. क्रेडिटची जर टोटल केली तर ती 9,700 रुपये येते. क्रेडिटची टोटल 9,700. तीच डेबिटला लिहिणार 9,700 रुपये आणि डेबिटच्या दोन अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला तो प्रॉफिट भेटणार आहे तो 7,200 रुपये प्रॉफिट आहे. हा सगळ्या पार्टनरला वाटणार 1, 2, 3 आणि चौथ्या वेळीला लिहायचं टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याला अंडरलाईन करणार. त्याच्यामध्ये आपण सगळ्या पार्टनरची नावं लिहायची. फर्स्ट पार्टनर आहे अनिल, दुसरा आहे सुनील आणि तिसरा आहे सुरेश. आता 7,200 आपण जर इक्वली वाटलं तर ते 2,400 2,400 आणि तिसरा सुरेशला सुद्धा 2,400 रुपयाचे येणार. असे टोटल 7,200 आपण आउटरला दाखवणार आहे. आता हे 2,400 इकडे डेबिटला आहेत. पार्टनर्स कॅपिटलच्या कुठं लिहिणार क्रेडिटला लिहिणार बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात प्रॉफिट. अमाऊंट प्रत्येकाची 2,400 2,400 आणि 2,400 रुपये. आता काय करायचं आपलं हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. जो रिटायरिंग पार्टनर आहे त्याचं बघा 32 आणि 4 36 30 आणि 2 39 40,400 रुपये आपल्या क्रेडिटची टोटल येते 40,400. तीच डेबिटला लिहिणार 40,400 रुपये. त्यातले 15,000 रुपये कॅशमध्ये दिले तर 25,400 रुपये राहतात. याला म्हणायचं टू सुरेश लोन अकाउंट. हे लोनला ट्रान्सफर करा असं सांगितले त्यांनी. मग हे लोन अकाउंट आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवायचं सुरेश लोन. अमाऊंट लिहिणार 25,400 रुपये. बाकीचे राहिलेले पार्टनर बघा सुनीलची टोटल 35 आणि 4 39 40 41 आणि 2 43,400 रुपये 43,400. तेच डेबिटला लिहिणार 43,400
वजा होण्यासाठी काहीच नाही, 43,400 रुपयेच राहतील. इकडे बघा अनिल 43 आणि 4 47 48 49 50 51,400 रुपये, 52,000 राऊंड फिगर येते त्यांचं. 52,000 वरचे 600 रुपये घेतले नव्हते, 52,000 रुपये ना, 52,000. आणि इकडे सुद्धा हे 52,000 रुपये डेबिटला लिहिणार. वजा होण्यासाठी काहीच नाही, 52,000 बॅलन्सिंग फिगर राहील. याला लिहायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि 52 आणि 43,400 बॅलन्सच्या लॅबिलिटी साईडला जायचं. त्या ठिकाणी हेडिंग द्यायचं कॅपिटल अकाउंट. त्याला अंडरलाईन करायची. त्याच्यामध्ये फर्स्ट अनिल आणि सुनील. अनिलची अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहून टाकायची 52,000 इनरला आणि सुनीलची 43,400. अशी टोटल आउटरला 95,400 रुपये. आउटरला येणारे 95,400. नेक्स्ट आपलं गुडविल अकाउंट क्लोज करूया. गुडविलच्या डेबिटची टोटल येणारे 16,500 रुपये. तीच क्रेडिटला लिहिणार 16,500. वजा होण्यासाठी काय नाही, बॅलन्सिंग फिगर 16,500च राहणार आहे. याला लिहायचं बाय गुडविल अकाउंट. आणि हे 16,500 गुडविलची बॅलन्सिंग फिगर बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं गुडविल अकाउंट. गुडविल अमाऊंट लिहिणार 16,500 रुपये. आणि लास्ट बघा बँकचा बॅलन्स दिला आपल्याला त्यांनी किती बघा. डेबिटची टोटल जर केली आपण तर 21 हे 0 0 8 4 12 हातचाला 1 10 आणि 1 30,200 रुपये. तेच क्रेडिटला लिहिणार 30,200 आणि त्यातनं हे 15,000 गेले तर 15,200 रुपये राहतील. याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. 15,200 रुपये बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 15,200 रुपये. आणि आता बॅलन्स शीटची टोटल करायची. लॅबिलिटीची टोटल जर केली आपण बॅलन्स शीटच्या तर ती 1,51,700 रुपये ती. आणि तीच असेटची असणारे 1,51,700 रुपये. म्हणजे या प्रॉब्लेमची बॅलन्स शीट 1,51,700 रुपयाने टॅली झाली. हा प्रॉब्लेम इथेच संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने समजलेलं असणार आहे. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.